उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले अवघे काही तास. अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा घोळ सुरूच. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचं जागा वाटप ठरलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 125 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुण्यात 40 जागा. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचं जागा वाटप ठरलं. मुंबईत भाजप 137 जागांवर तर शिवसेना 90 जागांवर लढणार. नागपूर पालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेची युती. भाजप 143 तर शिवसेना 8 जागा लढवणार. तर अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार. भाजपकडून बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्मचं वाटप. अनेक ज्येष्ठ दिग्गज नगरसेवकांना भाजपनं दिला डच्चू. जालन्यात महापालिकेत महायुतीतून अजित पवारांची राष्ट्रवादी बाहेर. राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांची घोषणा. धाराशिव आणि लातूर जिल्ह्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झालेली आहे. गेल्या 2 वर्षांपासून या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्त्यावर मोठी रहदारी असून सुद्धा याच रस्त्यावरून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी किंवा तुळजापूर असेल असे अनेक प्रमुख तालुके आणि तालुक्यातील नागरिक या रस्त्यावरून ये जा करत असतात. या मुख्य रस्त्याचीच चाळण झालेली असल्या कारणानं वाहतुकीच्या वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख रस्ता म्हणून ओळखला जाणारा धाराशिव लातूर रस्ता हा राज्यमार्ग आहे. मात्र या राज्यमार्गाची अवस्था आपण बघू शकतो की पूर्ण खड्ड्यानं हा राज्यमार्ग जो आहे तो खड्ड्यानं अक्षरशः या रस्त्याची चाळण झालेली आहे. रस्त्याची मागणी दुरुस्तीची झाली की तात्पुरता मुरुम टाकला जातो. मात्र मुरुम टाकल्यानंतर परिस्थिती जशी आहे या रस्त्यावरती धुळीचं जेवढं साम्राज्य आहे की रस्त्यानं चालणं देखील चाकी चालत असेल किंवा 4 चाकी चालत असेल यांना सुद्धा कठीण झाले. अतिवृष्टीनं धाराशिव जिल्ह्यातले रस्ते जे आहेत ते उचलून गेलेले आहेत. राज्य महामार्ग असतील किंवा गावातल्या जोडणारे रस्ते असतील. शासनानं याचा आराखडा तयार केला. राज्याकडे बजेट मागितलं. मात्र प्रत्यक्षात जर परिस्थिती बघितली तर एक उपायही न आले ही रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याचं पाहायला मिळतं. किती वर्षापासून रस्ता खराब आहे? 2 ते 2.5 वर्ष झालेले आहे. रोड पूर्ण खराब आहे. असं वाटतंय की रोडला नाही की रानात चालतो आम्ही. धुळीचं पूर्ण साम्राज्य आहे. सगळे एवढं बिकट रोड आहे की विचारू नका तुम्ही. लय त्रास होतो रस्त्याने चालतो. खूप त्रास होतो रस्त्याने. गाडी चालवता येत नाही. पुन्हा नंतर धूळ आहे. शहराला जोडणारा, धाराशिव जिल्ह्याला जोडणारा किंवा लातूरला जोडणारा, बार्शीला जोडणारा हा प्रमुख मार्ग आहे. तुळजापूरला जोडणारा. मात्र या रस्त्याची जर अशी चाळण झाली असेल तर मग याची दुरुस्ती कधी होणार, कधी हा रस्ता वापरण्यासारखा होणार, हा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. सागर जाधवसह बालाजी निरखोड, न्यूज 18 लोकमत, ढोकी, धाराशिव. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार आहेत तर भाजप स्वबळावर लढणार आहे हे आता निश्चित झालंय. भाजप आमदार देवयानी फरांदेंचा मुलगा सीमा हिरेनच्या मुलीची निवडणुकीतून माघार बघायला मिळते. भाजप नेतृत्वाचा आमदार आणि खासदारांच्या मुलांना उमेदवारी न देण्याचा निर्णय समोर आलाय. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना अखेर एबी फॉर्म मिळालाय. वॉर्ड 199 मधून उमेदवारी त्यांना जाहीर झालेली आहे. जालन्यामध्ये भाजपचे नेते कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर मुलगा अक्षय गोरंट्याल यानं सुद्धा उमेदवारी दाखल केली आहे. जळगाव महानगरपालिकेमध्ये अनेक इच्छुकांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता गर्दी बघायला मिळाली. महाविकास आघाडीमध्ये आघाडी झाली असून सुद्धा अद्यापही महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत एकमत झालेलं नाही. पण अनेक उमेदवार कालावधी कमी असल्यामुळे आपला उमेदवारी अर्ज दाखल करून ठेवतायत असं चित्र आहे. भिवंडीमध्ये शक्तीप्रदर्शन करत भाजप उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उमेदवारीच्या घोषणेआधीच भाजप उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भिवंडीत मनसेच्या 10 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं. मनसे शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांच्या कार्यालयात या सगळ्या 10 उमेदवारांना फॉर्म्सचं वाटप करण्यात आलं. अकोल्यामध्ये हरीश अलीम चंदानी यांनी भाजपात घरवापसी केली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी वंचितकडून निवडणूक लढवली होती.
धुळ्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होण्याची शक्यता आहे. आमदार मंजुळा गावित आणि सुनील केदार यांच्या सकारात्मक चर्चा झाली असं कळतंय. वरिष्ठांशी चर्चा करून आता निर्णय जाहीर करू असं गावित म्हणाल्या. मनमाड शहरामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. नगर परिषद निवडणुकीमध्ये निवडून आलेले काँग्रेसचे एकमेव नगरसेवक यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर मुश्ताक उर्फ बब्बू कुरेशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जळगावमध्ये महायुती भक्कम असल्याचं आमदार किशोर पाटलांनी म्हटलंय. तर लवकरच युतीची घोषणा करणार असल्याचं ते म्हणाले. तर शिवसेनेचा 25 जागांवर दावा असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. योगेश पाटलांनी नशिराबाद नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून नशिराबादचा विकास आदर्श ठरेल असं वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीनं 21-0 असा ऐतिहासिक विजय मिळवून सत्ता स्थापन केली. जनतेतून थेट निवडून आलेल्या नगराध्यक्ष माधवी राजेश बुटाला यांनी सोमवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. रत्नागिरी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे वडील उद्योजक अण्णा सामंत आणि शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांचा पदग्रहण सोहळा आणि पदभार स्वीकार समारंभ उत्साहात पार पडला. या सोहळ्याला मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुण्यामध्ये एका उमेदवारानं उमेदवारी दाखल करताना नाण्यांच्या स्वरूपामध्ये अनामत रक्कम भरली. उमेदवार गणेश किरण खानापुरे यांनी प्रभाग क्रमांक 26 मधून उमेदवारी दाखल केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. कार्यकर्त्यांना तिकीट मिळत नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी माघार घेतली. तर 7 जणांची तिकीटं कापल्याचा आरोप राजेंद्र जंजाळ यांनी केला आहे. शक्तीपीठ महामार्ग माढा मतदारसंघातून जाणार आहे. माढा तालुक्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग यामुळे क्रमवार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. माढा इथं शेतकऱ्यांनी फटाके फोडले, पेढे वाटले, शक्तीपीठ महामार्गाचं स्वागत केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 कोटीच्या खंडणीकरता शेतकऱ्याचं अपहरण करण्यात आलं. पोलिसांना आणि नागरिकांना का सांगितलं यावरून त्याला मारहाण करण्यात आली आणि मग त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. चंद्रपूरच्या मोहाडीमध्ये बँकेतून रोख रक्कम आणि सोनं चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. पालघरच्या बोईसर तारापूर MIDCमध्ये पुन्हा एकदा कारखान्याला आग लागली. यामुळे कारखान्यातील सगळं साहित्य जळून खाक झालं. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. धरण गावामध्ये BDOच्या कार्यालयात आदिवासी बांधवांनी आंदोलन केलं. तातडीनं घरकुलाचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली. मावळच्या नवलाख उमरेमध्ये इतिहास घडलाय. राहुल सातकर यानं चमकदार कामगिरी केली. मावळ केसरी होण्याचा मान पटकवला. महिलांमध्ये अनुष्का दहीभाते हिनं दमदार कामगिरी केलेली आहे. तर कुमार केसरीचा मान ओमकार भोते याला मिळाला. अकोल्यात नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी 33 बंडल मांजा जप्त केला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शक्तीपीठ महामार्ग माढा मतदारसंघातून जाणारे माढा तालुक्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग हा क्रमवार शेतकऱ्यांसाठी आनंद देणारा ठरला आहे. माढा इथं शेतकऱ्यांनी फटाके फोडत, पेढे वाटत शक्तीपीठ महामार्गाचं स्वागत केलं.